टाकीत पहिलं पाणी घ्यायला लागन. आज आपल्या मुन्नाला पाळवायचं आहे, गोठा धुवायचा आहे, खालच्या गिन्नी गावताला आहे ना पाणी सोडून द्यायचं आहे. बंद केलं इथलं, इथंच वाढलंय. त्याला लय वेळ लागेल भरायला, 1 तासभर लागेल याला. अजून लवकर तर नाही भरणार या, वाळलेलं आहे नेमकं. काम झालं तो आत्ता मका उगवली का नाही पाहा राव. तर पाणी द्यायला लागणार याला वाटते. जरा वाळलंय बरं का. बारकाशी वाटेचं कोणतं द्या बरं का. हे आलं वाटतं मागल्या वेळेस. हे एक द्या बरं. जाऊ दे म्हणलं याला, कारण व्हिडिओ काढायला पाहिजे वरती. खालदार आहे 2 जण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 11 वाजलेत. आता जस्ट गोठ्यावर आलो मी. टाकीत काय पाणी नाही आहे म्हणून काय गोठात धुतलं नाही राव. हे टाकीत पहिलं पाणी घ्यायला लागन. आज आपल्या मुन्नाला पाळवायचं आहे, गोठा धुवायचा आहे, खालच्या गिन्नी गावताला आहे ना पाणी सोडून द्यायचं आहे. आज बरेच कामं आहे राव. पक्का व्हायचा गिन सगळं टाईम करून घ्यायला ना आता पाटक्यात. पहिलं म्हणजे याला पाळवायचं आता, पण त्याला टाईम ठरवू पोरांना. तर पोरांना फोन करून सगळ्यांच्या टायमिंगने घ्यायला लागेल त्याला. मग आता 1-2 दरम्यानच्या घ्यायला घेतलं तर काय फरक नाही पडत. एवढं ऊन पण नाही आत्ता. फक्त कडबा टाकून दिला यांना. काम झालं तो आत्ता मका उगवली का नाही पाहा राव. तर पाणी द्यायला लागणार याला वाटते. जरा वाळलंय बरं का. तशी ओल आहे अशी, एवढं काय अडचण नाही. त्याला पाणी दिलं, त्याला सोडायचं नाही पाणी, तेव्हा याला पण सोडून देता येईल. मग त्याला फक्त जरा सालपेट आणायचं थोडं जरा. नाही तर पहिलं पाणी सोडून नंतर त्यांना सारे पाडून घेईन. ही मका येईन खायला अजून जरा फेब्रुवारीमध्ये. महिनाभर लागेल याला उगायला. एवढी झाली तरी कापा चालू करायची लगी. 3-4 फुटापर्यंत झाली तरी. शाळू बंब फुटला चांगला. याला पाणी द्यायला लागणार मला वाटतं राव. पाणी लई नाही लागत त्याला, फक्त 2च पाणी वाजते. हा, तिकडे खाली चक्कर मारा गेला राव वावरात. आणि तिकडे खाली नागा पेरलंच ना अजून, पडून राहील तसंच. चला पाहिजे बुटानी ना जखम आहे ना बरानाच राव पायाची. हो चप्पल घालायला लागली मला अशी. जरा चुनाच वाळा ना डाय जखम बंद होईल डायरेक्ट. चला आम्ही डोसा खायला, मसाला डोसा खाल्लाय, उत्तप्पा खाल्लाय. चहा घ्यायचा की कॉफी? काका 1 कॉफी द्या आणि 1 मोकळा ग्लास द्या. 2000 years later. आम्ही नाश्ता विष्टा केला संतोष शेट. मी संतोष गेला हॉटेलवर, मी आलो रानात कपडे बदलून. पाणी टाकीत पाणी नाही नेमकं. टाकीत मोटर चालू करतो. पोहरा हे बसताय ती वरती गोठ्यावर, ती सांगतीन भरल्यावर. आणि आपल्या गिन्नी गावताला ना बार खोलून देतो झाल्यावर. मग दोन्ही कामं होऊन जाते ना आजच. आज गोरा पण फळवायचा आहे, पण सोबतचा गोरा बघतोय आम्ही. भेटला तर ठीक, नाही तर गुढी पाठी सोडून देणार. ओके, टाकी भरा का 1 मिनिट लागतात इथले. एक अजून आहे ना, 1 अर्धी भरली टाकी. 1-2-3 मिनिटात तर भरून जाईल टाकी. फक्त हा कॉक फिरवायचा आणि तिकडे पाणी जाईल लगे. मग ही काय बंद करायची गरज नाही, ते भिजून देतो वर मग वावर. टाकी भरली, गोठ्यातली इथलं चालू केलं खाली. बंद केलं इथलं, इथंच वाढलंय. त्याला लय वेळ लागेल भरायला, 1 तासभर लागेल याला. अजून लवकर तर नाही भरणार या, वाळलेलं आहे नेमकं. पाणी लय खाईने वावर आता. निगावताला पाणी सोडलंय मी, पण त्याला यावर साधारण याहून 1.5-2 तास लागतील त्याला पाणी वाचायला. अख्खी जमीन तापली होती ती. ते लवकर नाही होणार बरोबर भिजून. चाललोय घरी आता, 1 वाजलाय. 3 वाजता याच्यात मोटर बंद करायची फक्त. इथं पण जरा ना पेरून टाकायचं आता. इथं पेरायचं नियोजन घ्यायचं लगी. हे गावून 3-4 दिवसांनी नाही 10 तारखेने पेरू. आणि बाकी 2-3 वाप आहे ना इलायती गाव टाकायची इथं. हे उगावलं चांगलं आपली मका इथली. बरोबर आहे ना, 1 वाजलाय राव. ते भरायचं लय वेळ लागेल अजून. तर मला वाटतं गोठा तरी धुवून काढावं, तेवढं काम होईल. मग गोठ्यात बरं दिवाला धुतला नाही, अख्खं शेण बिन अडकले मॅटी खाली. व्यवस्थित साफ केला ना टेन्शन नाही परत. मग नेमकं आपल्या मुलाचं पण नियोजन आज करायचं आहे. आणि त्यात पळून घेऊ त्याला आपल्या गाठात चांगला. त्याला जोड पण भेटला आम्ही 1.
वासरू वाटीचं गोंड आहे ना राव, नेमकं नावला कुंभऱ्यामध्ये कोणतं चोरून नेलं. गोंडाने आमच्या शिवशे वाटीला माग याला वाटीत जाऊ, गोंड घेऊ आणि आपल्या मुलाला नाही की ना गाड्यात हे घ्यायची त्याला, त्याला बांधायला काहीतरी घेऊ. त्याचं पहिलं आहे ते नेमकं तुटलं राव सगळं. गळपॅन्ट घ्यायचे त्याला चांगलं मान्य बिन्यांसारखं मान्याचं. शिवाटीचं बारक्या शिवाटीचं कोणतं द्या बरं का. हे नाही आलं वाटतं मागे वेळेस. हे एक द्या बरं गोंड. आणि ही माळ घेतलीत, ही वाली नेमकी पोरांनी तोडली याच्या गळ्यातून. म्हणजे नीट कापली वरची, ते निघूनच गेलं राव निसाठी डायरेक्ट. दुसरी घेतली त्याला. आत्ताशी एकच वारलाय राव. गोठ्यात धुवून घेतो पहिला, गोठ्यात धुतला ना नंतर खाली जातो मळ्यात. मोटर बंद करा द्यायला लागेल बस. हा गोठ्यात राव. हे ना सगळे एका बॅगेत भरून टाकतो सगळं पहिलं, ही बाजू, आणि नंतर पाणी मारून टाकायचं सगळीकडे डायरेक्ट. सकाळी ना फक्त शेण काढलं मी आणि थोडंफार काढलं, म्हणलं डायरेक्ट धुता येईन गोटा. मग अशी आणलं मी, कडबा टाकून गेलो तिघांना. हातात काढा चांगला. जवळपास ना आता 2 वाजल्यात. अख्खा गोटा काढला 2 बघ मी तासाभरात. फॅन लावला आणि वाळून जाईन. तासभर ठेवायचा फॅन, 2 तास वाळून जाईन सगळं. चालता हारची 2 व्हीलर घेऊन आलो. 5 मिनिटात आलो. थोडं राहिले राव फक्त खाली, बाकी इकडं भिजलंय, इकडं राहिले खाली. याला साऱ्यास नाही डायरेक्ट वाढलं. इकडे पण थोडं पाणी पडलंय, लिपलं इकडल्या साईडचं. इकडल्या साईडने सोडून दिलं तर मी, भिजलंय बऱ्यापैकी. थोडं राहिले खाली बघता आता. ओके, याचं काम झालं. मग याला लगी साऱ्या पडता येईल. मग गोटा धुतला, घर जाऊन जेवायला माहिती 2 वाजलेत. जेवलो नाही अजून मी. इथून राहिलेलं खाली, इथून खाली राहिले अजून. ही पण बाजू कोरडी. अजून एक अर्धा तास लागेलच, पण नाही ना मला तरी. ही वाळलेली, इकडं पाणी बसलंय त्या बाकींमध्ये. ही बाजू अशी एवढी राहिली. ओके, बंद करून टाकलं. थोडं राहिलेलं आहे ते नंतर करता येईल. माझ्या त्याला साऱ्या फोन फोडता येईल. खाली जिरपून येईनच तसं. 2 वारले जेवलो नाही राव. काय चालू आहे ना. याला 3-4 दिवसानंतर पाणी द्यायला लागेल. देऊ याला अजून वल्ल आहे माका. घरी जाणार आणि आहे ना बाकीचे ब्लॉग ना सगळे 15-16 त्याला आहे ना थंबनेल बनवायला लागेल. बाकी ती काम करीत बसतो. आज सगळं शेड्यूल लावून होतं अख्खं. 1 hour later. तर जेवण केलं बसलो राव. जरा आहे ना हॉटेलवर जायचे. संतोष शेटने जरा बोलावले थोडं. तर आमचं पर्सनल काम आहे जरा. हॉटेल जाऊन चक्कर मारून येऊ. 2:30 वाजले आत्ता. परत मला ना 1 तासभर अजून लागणार मला ब्लॉग. त्यांना थंबनेल बनवायचे आहे त्याच्या नाही. परत त्याच्या हे वानायचे टायटल बाकी सगळं आले. आता अपलोड केलेलं आहे मी. आणि
पण दुसरी कामं राहिलेत ना. संतोष शेठ शाबाश. कृष्णा भाई चॉपसी फ्राय. एक कधीची होती चॉपसी? आता आपली हाय शिल्लक होती ना, आपण ऑर्डर नव्हती दिली यावेळेस. लाईट लावा ना संतोष इथली. असं नाही वाटत कसं लय डल वाटत रे, असं लय उदास वाटतंय. काय करायचं कस्टमर काय नाही म्हणत लाईट लावा, लाईट लावायची काय करायचं मग. छोटी छोटी गोष्टीला कॉस्टिंग लागतं. ए थंड घे, मिरिंडा घे, मिरिंडा पिऊ ना. चेस. कुठं दे, किती चायनीज होऊन दे, किती काय होऊन दे, त्याच्यात क्वालिटी तर चालणार रे. लय अंधार दिसत रे. हा त्या दिवशी आलो होतो ते मी तुला काय करणार होते, कुठला? त्या माणसं पाहिजे होते मला, ते वडापाववाले आलो होते. नाही मला नाही माहित कोण. अरे तू सोबत बसले होते खाली तिघ जण. लक्षात आहे ना. ते गणेश नाही हा त्यासंग बोलले तुम्ही? नाही ते मला फोन नाही केले. नाही केले मला नाही. चायनीज टाकावी त्याला. कसं काय राव ऊन नाही तो ना, कसलं बघाच वाटतंय. हा असं पावसाळ्यात वाटायला लागलंय. हा ना, राणा पण असं बेकार वाटलं ना राव, बोर वाटत होतं माहिती का. आता आलं जरा बरं वाटलं इथं. हा ना, आता परत जायचे वासर बाळवायचे 3 वाजता 4 वाजता. आता 3 वाजले, 4 वाजता बाळवायचे. नाही भेटला नाही कार्यकर्ता. उसको लेके जाएंगे अभी घाट पे. येस अनलोड संघर्ष अनलोड करतो लगे. इथलं काम झालं आणि पार्सल घेतलं थोडं, एक समोसा खायला शेजारचं आहे ना स्नॅक्सवाले त्याकडून, आणि एक थम्सअप घेतली. 4 वाजताचे वासर पाळवायला राही पोर 4 ते 4:30 वाजता 100%. एक गाडी बघायला बारकी छोटीशी, गोड्याला चालवीत नाहीच पण वासराला गाडी टाकून यायला लागेल ना. आपल्या मुन्नाला पाळवायचा होता राव, पण पोरच नाही कोण. जाऊ दे म्हणलं याला, कारण व्हिडिओ काढायला पाहिजे वरती. खालदार आहे 2 जण, 2-3 पाहिजे ना खाली. उद्या 12 वाजता पळू म्हणलं, मग बरोबर सगळे असतील तर. मग त्याला काय 2-3 दिवस कडबाच खातो. हा सगळ्यांना कडबाच टाकतो. मका तर आणलीच नाही अजून मी. मका आणणार तेव्हा टाकणार. मका म्हणजे आता 2 दिवसानंतर आणू, एवढी काही नाही. गोट्यातला सगळं साफसफाई केली. आता चाललं घरी. मुन्नाला पळवायचं प्लॅन ना उद्या 12 वाजता पळवायचा ठरलं आमचं. आता सगळे जमा होते, त्याच वेळेस पळू. 11 वाजता यायचं गोट्यात. थोडा कडबडा खाय पण परत आता टाकून गेलेलो आहे. ओके.